नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. इराण आणि अमेरिकेचं युद्ध सध्या तरी थांबले 14-15 दिवसांसाठी. आता पुढे काय होईल, काय नाही होईल, ती पुढची गोष्ट झाली. पण जी लोकं डोनाल्ड ट्रम्पला किंवा अमेरिका सरकारला शिव्या घालतायत ना, त्यांना मला आज एक गोष्ट सांगायची आहे, की जे आपण करत नाही, जे आपले नरेंद्र मोदी करू शकत नाहीत, ती गोष्ट ही लोकं करतात, बेधडकपणे करतात, एखाद्याच्या घरात घुसून करतात आणि ती गोष्ट ती लोकं करतायत ना, म्हणून आपल्याला त्याचा सहसा जास्त त्रास होत नाही. ती गोष्ट काय आहे? काय नक्की करतात? या सगळ्या गोष्टीविषयी आपण सविस्तर बोलूया थोडं. अमेरिका एक ख्रिश्चन देश आहे. तिथं ज्या काही महासत्ता ती अमेरिका उभा राहिला आहे, तो महासत्ता पैशाच्या जोरावरती उभा राहिला. अमेरिकेचं ध्येय फक्त एकच, पैसा, आर्थिक क्रांती. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही दिसत नाही आणि ती आर्थिक क्रांती मिळवण्यासाठी त्यांना जी पावलं उचलायची गरज पडते, त्या मार्गावरती ती लोकं जातात. मी नुसतं डोनाल्ड ट्रम्पचंच तुम्हाला सांगत नाही, अमेरिकेचे जेवढेही राष्ट्राध्यक्ष झालेत, ते सगळे याच भूमिकेवरती आणि याच दिशेने वाटचाल करतात. थोडंसं बोलूया आपण मिडल ईस्ट या आखाती देशांबद्दल. आखाती देशांमध्ये तुम्हाला माहिती असेल, शिया आणि सुन्नी अशा 2 प्रकारच्या या सगळ्या बाबी आपल्याला त्या मुस्लिम धर्मामध्ये आढळतात. सध्या इराणमध्ये शिया हा जो त्यांचा काही एक मुस्लिमांमधला भाग आहे, त्यांची एक जात आहे असं आपण म्हणूया, त्यांच्यामधला देखील जात आणि या सगळ्या गोष्टी असतात, तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते कट्टरवादी आहे. मुस्लिमांमध्ये देखील 2 गट पडताना आपल्याला दिसतात आणि त्या सगळ्या गोष्टी समजतात तुम्हाला देखील. कट्टरतावाद या लोकांमध्ये सगळ्यात जास्त असतो. ISIS ह्या ज्या सगळ्या संघटना आहेत, या कट्टरतावादी संघटना आहेत, कट्टरपंथी संघटना आहेत आणि त्याच्यामुळं इराण असो, इराक असो, सिरिया असो, हे जे मिडलचे काही देश आहेत, मग ते पाकिस्तानसहित सगळे, तिथं असल्या कट्टरपंथीयांना जागा दिली जाते, त्यांना कुठे ना कुठेतरी आसरा दिला जातो आणि इथूनच याच जागांवरून ISIS आणि बाकीच्या सगळ्या कट्टरतावादी संघटना संपूर्ण जगभर इस्लामोफोबिक करण्यासाठी किंवा इस्लामचा प्रचार किंवा इस्लामचा एक म्हणून आपण की एक वाळवीसारखं पसरवण्यासाठी ही लोकं काम करत असतात. इथूनच या देशांमधून संपूर्ण बाहेरच्या देशांमध्ये तुमचे राडे असतील, बॉम्बस्फोट असतील, तुमच्या नको तसल्या तिथल्या अन्याय अत्याचार असतील, ज्या काही आतंकवादी संघटना असतील छोट्या-मोठ्या बाकीच्या देशांमध्ये, त्यांना सगळ्यांना शिकवणं, त्यांना ट्रेन करणं आणि बाहेर सगळीकडे हाहाकार पसरवणं, अस्थिरता निर्माण करणं, या सगळ्या कामं किंवा ही सगळ्या गोष्टी या ISIS आणि ह्या कट्टरपंथाची लोकं जास्तीत जास्त करतात. कारण ते असं म्हणतात, की आपल्या धर्मामध्ये, आपल्या देवाने किंवा आपल्या मोहम्मदने आपल्याला हेच सांगितलं आहे, की या सगळ्या पृथ्वीतलावरती आपलंच राज्य हवं. ते कसेही मिळवा तुम्ही, कशाही पद्धतीनं आपल्याला मिळवत, पण ते आपलंच राज्य हवं. तुम्ही इतिहास आपला वाचला असेल, औरंगजेब असो, हे सगळी जेवढ्याही मुघल सत्ता इथं येऊन गेल्या, त्या कुठे ना कुठेतरी याच मार्गावरती चालणाऱ्या होत्या. त्यांच्यामध्ये देखील कट्टरतावाद भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्याचा फटका आणि त्याच्या झळा इथनं मागच्या सगळ्या इतिहासामध्ये आपण पडलेल्या आणि सगळ्या सोसलेल्या आपण सर्वांनी आपल्या समाजाने पाहिलेल्या आहेत आणि त्याचा इतिहास आहे, नोंद आहे त्याची. छत्रपती शिवाजी महाराजांना उगाचच जन्म घ्यावा लागला नाही. असोच या आखाती देशांमध्ये किंवा खास करून या मधल्या देशांमध्ये, हे इराण आणि या बाकीच्या आजूबाजूच्या देशांमध्ये या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये चालवल्या जातात. त्यांच्याजवळ असणारी साधन संपत्ती, त्यांच्याजवळ असणारी खनिजं, याच्या जोरावरती पाहिजे तसा पैसा ते कमवतात आणि संपूर्ण जगभरामध्ये तुमच्या मदरशांना असो, तुमच्या सगळ्या मस्जिदींना असो, तर धर्म वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी कट्टरतावाद लोक हे फंडिंग करत असतात. अमेरिकेने आणि इस्रायलने काल जेव्हा तो खामेनी मारला, तेव्हा तुम्हाला समजलं असेल की आपल्या देशातले मुसलमान, त्यांना मानणारे, त्यांच्या वंशाचे ही लोक किती रस्त्यावर निघाली, त्यांनी किती हाककार उडवला. त्यांना असं वाटू लागलं ना की आमचाच कोणतरी माणूस गेला आहे, आमच्याच घरातला कोणीतरी गेला. जेव्हा आपल्या देशामध्ये कोणता अटॅक होतो, एखादी जी घटना घडते, पहलगामचा अटॅक झाला, आपले सैनिक मारले जातात, तेव्हा ही लोक बाहेर निघतात का? नाही निघत. ही सगळी भारतातली लोक काल इराणला पैसे पाठवत होते. बघितलं ना तुम्ही, अनेक छोट्या छोट्या मुलांचे ते पैसे ठेवायचे, गल्ले फोडण्यापासून अगदी कानातले सोनं बिनं देण्यापासून हजारे कोटी रुपये त्यांनी इराणला पाठवण्यासाठी ही सगळी लोक एक झाली, जमा केले पैसे, का तर आमच्या इराणला आम्हाला पाठवायचं. कोण आहे ती लोक? तुमच्या देशामध्ये राहणारे. हीच लोक काश्मीरमध्ये ज्या रस्त्यावर उतरले होते ना, यांनीच तुमच्या काश्मीरी पंडितांना ताणून मारलं. आज जे खामेनीसाठी हे काश्मीरमधले बाकीच्यांचं सोडून द्या, पण या काश्मीरमध्ये खास करून बाहेर पडले ना, तुम्हाला माहीत नसेल तर या काश्मीरला पूर्णपणे हा खामेनी आणि इराण त्यावेळेला रूल करत होते, काँग्रेसच्या काळामध्ये चालवत होते. 370 हटल्यानंतर, 370 निघून गेल्यानंतर या खामेनीचा आणि या सगळ्या लोकांचा फार मोठा जळपाट सुरू झाला. कारण ISIS जी काही पाय इथं रोवत होती काश्मीरमध्ये, त्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी उधळून गेल्या आणि त्यांना
त्यांना कुठे ना कुठेतरी बॅकफूटला जावं लागलं. तरीही आज ते सगळ्या वळवळण, पहलगाम आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या आणि केल्याच. पण भारत सध्या असा देश आहे की जो सहज लगेच कोणाशी सध्या युद्ध करू शकत नाही. पाकिस्तानने जरी काही केलं तरी आपले 1-2-3 स्ट्राईक करायचे आणि शांत बसायचं. अगदी त्या देशाला जमीन दोस्तच करून टाकायचा असल्या भानगडीमध्ये भारत पडत नाही. त्याची कारणं देखील तशी आहेत. भारत सध्या कुठे ना कुठेतरी उभा राहतोय. इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टीने आर्थिक बाजूने भारत पुढे जातोय. जेव्हा कोणताही देश युद्धाच्या उंबरठ्यावरती उभा जाऊन राहतो तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याला पुन्हा एकदा मागं जावं लागतं आणि भारताला अत्यंत अचूकपणे माहिती. पण अमेरिका महासत्ता आहे, पैशाची काही कमी नाही आहे. अमेरिका ज्या पद्धतीनं या सगळ्या आखाती देशांमध्ये किंवा मिडल ईस्टमध्ये घुसतं आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या कट्टरवादवाद्यांना पूर्णपणे संपून टाकायचं काम करतं ते कुठे ना कुठेतरी इनडायरेक्टली त्याचा फायदा आपल्यालाच होतोय. म्हणून मी म्हटलं की जे मोदी करू शकत नाहीत ते डोनाल्ड ट्रम्प करतायत. सिरिया असेल, इराक असेल, तुमचा आज इराण असेल किंवा आजूबाजूच्या सगळ्या मुस्लिम कंट्र्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी IS आणि या कट्टरतापंथी सगळे जे पाय पसरत आहेत तिथं US ने जाऊन किंवा अमेरिकेने जाऊन त्यांना सडेतोड उत्तर देण्याचं काम केलं आहे. बाकीच्या जगातला कोणताही देश या सगळ्या लोकांशी डायरेक्ट 2 हात करत नाही. ज्या इराण, इराक, सिरियामध्ये IS मोठ्या प्रमाणामध्ये पाय पसरवत होतं त्यांना उकडून फेकण्याचं काम अमेरिकन सैन्यानं केलं आहे आणि सगळ्या तुमच्या CIA आणि या सगळ्या मोठ्या मोठ्या एजन्सीने केलं आहे. इस्रायल त्याच्यामध्ये उतरलं आहे. इस्रायल देखील त्याच पद्धतीचा, त्याच विचारांवरती चालणारा एक देश आहे. गाझावरती केलेला अटॅक, कारण गाझामध्ये ISISनं मोठ्या प्रमाणामध्ये पाय पसरले होते आणि इतका भयंकर कट्टरतावाद तिथं चालू होता. या सगळ्या गोष्टी इस्रायलला माहिती होत्या आणि त्याच्यातून गाझाला त्यांनी पूर्णपणे संपून टाकलं की येणाऱ्या काळामध्ये डोकेदुखी तयार होणार. आज तुम्ही जर विचार कराल तर तुमचं युरोपियन देश असो, तुमचा लंडन असो, इटली असो, या सगळ्या जर्मनी असो, या सगळ्या देशांमध्ये ही सगळी लोकं बाहेरून शरणार्थी आलेले आज तिथं पुन्हा एकदा कट्टरतावाद पसरवायला त्यांनी चालू केलं आहे. मशिदी मोठ्या बांधतायत. त्यांना पुन्हा एकदा इकडून या मिडल ईस्ट आणि या सगळ्या लोकांकडून पैसा येतोय. पुन्हा एकदा तिथं नक्षलवाद आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी सुरू केल्यात. रस्त्यांवरती नमाज पडणं पूर्णपणे युरोपियन देशांना त्यांनी ग्रासून टाकले पूर्णपणे. तुम्ही विचार करणार नाही, युरोपियन देशांची लोकसंख्या जर 50% होती तर आताच्या घडीला शरणार्थींची लोकसंख्या तिथं 50%वरती आले. तिथल्या अनेक मोठ्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे की येणाऱ्या पुढच्या 20 ते 25 वर्षामध्ये संपूर्ण युरोप हा मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केला जाईल. आणि ही चिंता किंवा ही गोष्ट साधी नाही. अमेरिकेला सतत वाटतंय की आपण मिडल ईस्ट किंवा या काही कट्टरतावाद्यांच्या देशांना जरी संपवलं तरी इथले निघून येणारे शरणार्थी या युरोपियन बाकीच्या देशांमध्ये येऊन बसत आहेत. ही डोकेदुखी अमेरिकेसमोर आहे आणि तीच डोकेदुखी नरेंद्र मोदी आणि भारतीय सरकारसमोर देखील आव असून उभी आहे. पण आपण थेट काही करू शकत नाही, पण आपण बाजूच्या हाताने तर निश्चित करू शकतो. काल झालेलं युद्ध, अनेक जण ज्यांना युद्धाची गोष्ट किंवा त्या जिओ पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टींविषयी कळत नाही ती लोक अनेक जण सांगतो की ट्रम्प घाबरले, असं झालं तसं झालं. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रम्पने किंवा इस्रायलने जो काही गोष्ट केलं आहे ती गोष्ट इराण आयुष्यभर लक्षात ठेवेल आणि तिथं उभ्या राहणाऱ्या संघटना, त्या विचारांवरती, खामेनीच्या विचारांवरती उभ्या राहणाऱ्या संघटनांना कुठे ना कुठेतरी पूर्णपणे नष्ट करण्याचं काम या मागच्या युद्धामध्ये किंवा आत्ता चाललेल्या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्रायलने केलं आहे. जे काम नरेंद्र मोदी इथून बसून आपण दुसऱ्या देशांमध्ये, तिथल्या देशांमध्ये, कारण भारत आणि इराण, इराक या सगळ्या देशांमध्ये कधीही लढलेलं नाही आहे, कधीही काम केलं नाही आहे. पण भारताची जी काही आहे, जी काही आपली संघटना आहे ती बऱ्यापैकी या सगळ्या लोकांसोबत काम करत असते, निश्चित करत असते. कारण जेवढा कट्टरतावाद या जगामध्ये पसरेल, जेवढी अशांती या जगामध्ये पसरेल, IS आणि या सगळ्या कट्टरतापंथी ज्या काही संघटना आहेत त्या जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फोपावतील आणि लोकांना एकत्र करतील तेवढंच येणाऱ्या काळामध्ये जग हे धोक्यात आहे. हे आपल्या सगळ्या लिडरना, सगळ्या लोकांना माहिती आहे. खामेनीला काय मारलं म्हणजे असं सकाळी डोनाल्ड ट्रम्प अंथरुणातून उठला आणि बॉम्ब सोडून त्याला मारून टाका असं होत नाही. त्याच्यामागे फार मोठी प्लॅनिंग आणि सगळ्या गोष्टी चालू होत्या. पाकिस्तानमध्ये जेव्हा ओसामा बिन लादेनला घरात घुसून US आर्मीने मारलं, ती गोष्ट तुम्हाला साधी वाटली? ओसामा बिन लादेन किती भयंकर डेंजर माणूस होता, पूर्ण ISIS पूर्ण तो रूल करत होता. त्याला संपवणं हे अमेरिकेनं काम केलं आहे. म्हणून मी म्हटलं ना, डोनाल्ड ट्रम्प तात्या ही जय श्रीरामवालेत आपले. हे ना कुठेतरी अमेरिका जे काही करत आहे या मिडल ईस्ट आणि बाकीच्या देशांमध्ये हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या. त्याचा परिणाम बाकीच्या देशांवरती आर्थिकदृष्ट्या, अर्थकारण आणि इकॉनॉमी या सगळ्या गोष्टीवरती पडत असेल. आपल्याला थोडासा त्याचा त्रास सहन करावा लागत असेल, पण हा त्रास सहन केलेला बरा. पण येणाऱ्या काळामध्ये हे कट्टरपंथी जर संपूर्ण जगाला ग्रासायला निघाले तर मग मात्र अवघड. आता ज्या पद्धतीने इराणला शांत केलं आहे त्याचं कारण तुम्हाला सांगेन मी कधीतरी येणाऱ्या याच्यामध्ये. पण
डोनाल्ड ट्रम्पने एका आत्ताच्या ट्विटमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्यात की युरेनियम आणि या सगळ्या गोष्टीचं तुम्ही प्रोडक्शन काय असेल ते काम तुमचं थांबवा. तुम्ही जे काही मिसाईल, न्यूक्लिअर बॉम्ब आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जे काही लक्ष घालताय, मला सांगा कट्टरपंथीयांच्या हाती जर न्यूक्लिअर एनर्जी असल्या गोष्टी पडल्या, तुम्ही राहणार आहात का? हे जग राहील का? ही पृथ्वी राहील का? ते कुठेही काही जिहाद करत सुटतील. आणि यालाच लक्ष करून यालाच कुठंतरी थांबवण्यासाठी CIA असो, मोसाद असो किंवा आपली रॉ असो, ही सगळी लोक काम करतायत. कट्टरतावाद संपवण्यासाठी काम करतायत. हे आपले संजय राऊत की दाऊद सांगतात पाकिस्तानने मध्ये पडून हे युद्ध थांबवलं पण भारताला जमलं नाही. जे भारताला जमतंय ना ते तुम्हाला कधी जमणार नाही आयुष्यात. तुमचं काम फक्त महानगरपालिका क्षेत्र, त्याच्या बाहेर तुम्ही जास्त हे करायचं नाही. तुम्हाला ते कळणार देखील नाही. कारण हा कट्टरतावाद हा त्या देशांमधून येतोय, त्या जमिनीतून येतोय. औरंगजेब, अफजल खान जे कोण इथं आले ते कुठून आले होते? ते इथल्या मातीतले नव्हते. हा चंगेज खान ही कुठल्या बाहेरून आलेली सगळी लोक. इथूनच आज ही कट्टरतावाद पसरवला जातोय. त्याच धरणीवरती, त्याच मातीवरती त्यांना उत्तर दिलं जातंय. मग ते आपल्याकडून असो किंवा अमेरिकेकडून असो, पण अमेरिका जे करते ना बाबांनो, अमेरिका सगळ्यात उत्तम काम करते. हा कट्टरतावाद जोपर्यंत आपण ठेचत नाही तोपर्यंत हे जग शांततेच्या मार्गाला चालणार नाही. कारण महासत्ता अमेरिका जरी असेल, ठीक आहे, अमेरिका काही गोष्टींमध्ये नको त्या चुकीच्या गोष्टी करते, त्याचा प्रभाव कुठे ना कुठेतरी आपल्या देशांवरती, जे विकसित देश होत आहेत त्यांच्यावरती होतोय. पण याचा अर्थ असा होत नाही की अमेरिका आपल्याला पूर्णपणे संपून टाकेल, असं काही होणार नाही. पण डोनाल्ड ट्रम्प ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टींना हाताशी घेत आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टींवरती अंकुश ठेवत आहेत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं. जेवढं मला समजतं त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. कारण कट्टरतावाद जिथं जिथं पसरेल ना तिथं तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला माहिती देखील नाही की ISIS आणि यांच्या ज्या कट्टरतावादी संघटना आहेत त्या किती ठिकाणी काम करतात. आता काहीतरी UP-मधली न्यूज झाली, तुम्ही बघितली असेल की नाही माहीत नाही. ट्रेन उडवून देण्यासाठी ISISची की लोक इथं 14 जणांना अटक केली. आज ट्रेन UP-मध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये पूर्णच्या पूर्ण ट्रेन उडवून टाकायच्या, पूर्ण भारतातल्या ट्रेनलाच उडवून टाकायचं एवढं मोठं षडयंत्र चालू होतं. त्याच पकडले आपल्या लोकांनी. म्हणजे विचार करा, तुम्हाला माहिती नसेल तुमच्या आजूबाजूला काय कोण आहे नक्की. भयंकर पद्धतीने ISIS आणि ही सगळी लोक काम करतात. खामेनी मेल्यानंतर या देशामधले उर बडवणारे मुसलमान हे तुमचे नाहीत. हे मी तुम्हाला आजही सांगतो, हे तुमचे नाहीत. जेव्हा या देशामध्ये कधी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ही सगळी लोक तुमच्या मुंड्यांवरती सुऱ्या फिरवतील. एवढं फक्त माझा शब्द लक्षात ठेवा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, डोनाल्ड तात्यांना माझा जय श्रीराम. अमेरिका जे करते ते सध्या तरी उत्तम करते, चांगलं करते. थोडीशी झळ इकॉनॉमी आणि या सगळ्या बाकीच्या पुरवठ्यांवरती आपल्याला होते, निश्चित होते, त्याबद्दल माझं दुमत नाही आहे. याचा अर्थ असाही नाही आहे की अमेरिका जे करते, इस्रायल जे काही करते ते पूर्णपणे चुकीचं आहे. ते जे काही करतायत ते अत्यंत योग्य आहे.